पाम संडेला माझा लास्ट संदेश होता. पाम संडेनंतर मी ब्रीचेस ऐकेन आणि जर तुम्हाला माझा असं बघायचं आहे की आमचे पास्टर कसे आहेत, काय आहेत, आजारी आहेत का, त्यांना काही दुखलेलं आहे का, त्यांना बेस्ट गोष्ट अशी त्यांना म्हणायचं आजारी असताना पाळसे प्रीच करायचं आहे, उठता का. तर सगळ्यात जास्त जर आनंद कोणत्या गोष्टीचा आहे मला तर पुलपीटवर येणं आणि प्रभूचा संदेश देणं. तर सगळ्यात जास्त आनंद त्या गोष्टीमध्ये आहे. आणि पुन्हा एक वार देवाने कृपा पुरवली मागील आठवड्यानंतर आणि जो अपघात झाला त्याच्यानंतर ही संधी त्यांना दिली, त्याबद्दल देवाला धन्यवाद देतो मी. यावेळेला पुढे जात असताना मी पाम संडेला तुम्हाला एक होमवर्क दिलेला होता. होमवर्क आठवतो? काय होमवर्क होता? की बायबलमध्ये कोणतं पॅराबल आहे असं लिहिलेलं आहे की असा कोणता दृष्टांत आहे तो समजला की तुम्हाला सर्व दृष्टांत समजतील, कळतील. अच्छा, कोणता आहे बरं तो माहिती तुम्हाला? तुम्ही कोण कोण केलं पहिला ते सांगा. कोणी वाचलेलं आहे? अरे माझी गुड स्टुडंट आहे एकदम. तुला सापडलं? तिथं बाबांनी फोडलेलं होतं खरं म्हणजे. ओके, हा, पुण्यामध्ये पण आहे ना आपले मेसेजेस ऐकतात. आणि काय झालं की आम्ही सगळे बसलेलो होतो आणि अचानकपणे ना सरांवर एक सिस्टर आहे त्यांनी बॉम्ब टाकला की असा कुठला शास्त्र भाग आहे जो दृष्टांत समजल्यानंतर सगळं असं त्यांनी सरांना विचारलं. सरांनी स्पॉन्टिनियसली तिथं उत्तर देऊन टाकलं. उत्तर नाही दिलं, फक्त त्यांनी सांगितलं की ना या पुस्तकामध्ये आहे. तर ना ज्यांना पुन्हा मिळालेलं आहे, माझ्याकडे एक मस्त गिफ्ट आहे तुमच्यासाठी. हातामध्ये काय यश दाखला कोणता? लवकर थांब, ह्याच्याकडे बघू नका. माहित नाही म्हणतो. पॅराबल ऑफ सोवर जे होतं की सॉइल होतं, त्याच्यानंतर आय वॉन्ट द बुक चॅप्टर 4 वर्स 13 मध्ये काढून पण ठेवलं. हा, तू काय म्हणते? पण हात तिनं वर केलेला. वाचून काढले ते मार्क 4:11-13. तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्य दान तुम्हालाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते, यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये. तो त्यांना म्हणाला, हा दाखला तुम्हाला समजला नाही काय, तर मग सर्व दाखले कसे समजतात? यांनी करणाऱ्यांचा दृष्टांत. तर म्हणतो की हा जर दाखला तुम्हाला समजला नाही तर तुम्हाला इतर दाखले कसे समजतील? म्हणजे सगळ्या दाखल्यांचा क्लू कुठे आहे? या दाखल्यामध्ये. जर हा दाखला समजला नाही तर इतर दाखले समजता येणार नाही. तर चॉकलेट गोज टू बायको. आशीर्वादित आहे. छोटा आहे पण आशीर्वाद. लवकर कोण येतं? लवकर येत आणि ह्याला हळूहळू खाशी. हे मम्माकडे जायला पाहिजे. ओके, आपण ना आज नवीन पुस्तकाला सुरू करत आहोत. आणि पत्र जे आहेत ते पत्र मंडळीसाठी फार आनंददायी असतात. आणि जे एपिस्टल्स आहेत, ज्याला आपण एपिस्टल्स म्हणतो, हे मंडळीला उद्देशून दिलेले आहेत. आणि जेव्हा आपण म्हणतो मंडळीला उद्देशून दिलेले आहेत तर आजही आपल्यासाठी ते फार आशीर्वादाचे आहेत. आणि जेव्हा आपण मंडळीला उद्देशून दिलेली पत्र वाचतो तर आजच्या या युगामध्ये मंडळीसाठी कोणती पत्र महत्वाची आहेत तर त्याच्यामध्ये संत पौलाची जी सर्व पत्र आहेत ती मंडळीसाठी आज फार महत्वाची आहेत. आणि आपण मग फिलिप्पी झालं, आपण सुरू केलेलं होतं, आणि त्यानंतर आपण गलती सुरू केलेलं, फिलिप्पी झालं, त्याच्यानंतर आपण इफिस झालं, कलसे झालं, आणि आता आपण त्याच्या पुढे जात आहोत आणि थेसलिकरास पत्र घेत आहोत. आणि थेसलिकरास पत्र जे आहे या पत्रात आपण ज्यावेळेस जातो तर काही गोष्टी आहेत. आज मी वर्स बाय वर्स जात नाहीये. आज मी जस्ट तुम्हाला इंट्रोडक्शन देत आहे या पुस्तकाचं आणि संत पौलाच्या या पत्राचं. इंट्रोडक्शन यासाठी हे महत्वाचं आहे की हे जर समजलं तुम्हाला तर इथून पुढं पत्र समजायला अधिक जास्त मदत होते.
तर तुम्हाला ठाऊक आहे की पॉल त्याच्या मिशनरी जर्नी करत आहे. मिशनरी जर्नीज मध्ये तो जात आहे आणि मंडळ्या प्रस्थापित करत आहे. सर्वात फास्ट, ओके, सगळ्यात फास्ट जी मंडळी प्रस्थापित झाली ती मंडळी थेसलिकराची होती. फक्त 3 आठवडे, ओके, 3 आठवड्यामध्ये ही मंडळी प्रस्थापित झाली. तर ही मंडळी नेमकी कुठं प्रस्थापित झाली, थोडासा याचा गोष्वार आपण घेऊ, तिथं आपण जाऊया, वचन वाचन बघूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर आपण जाऊया प्रेषितांची कृत्यामध्ये. प्रेषितांची कृत्य याचा 17वा अध्याय. आणि ह्याचा जर आपल्याला बॅकग्राऊंड समजला तर इथून पुढे ज्यावेळेस आपण एक्सपोजिशन करू, एक्सपोजिशन प्रीचिंग कडे जाऊ, आपल्याला पुढील रविवार नंतर हे समजण्यास मदत होईल. पण आज फारच सुंदर रीतीनं देवबाप आपल्या संगती बोलेल अशी आपण आशा बाळगूया. थेसलिकरास पत्र हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रेषितांची कृत्य 17वा अध्यायाकडे जावं लागेल. 17वा अध्याय 1 वचनापासून पुढे आपण पाहूया. जर कुणाला मिळाला असेल तर तुम्ही कृपा करून पट करून वाचा. थेसलिकरास पत्र प्रेषितांची कृत्य याचा 17वा अध्याय वचन 1 पासून पुढे. नंतर ते अफिपुली व अपुलोनिया यांच्यामधून जाऊन थेसलोनिकास गेले. तेथे यहुद्यांचे सभास्थान होते. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन 3 शब्दात त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. किती शब्दात होता तो? 3 शब्दात त्यांच्याबरोबर तो गेला. आणि जसा त्याचा परिपाठ होता, या जर्नीमध्ये त्याची ही सेकंड मिशनरी जर्नी आहे पौलाची. आणि त्यानं 3 मिशनरी जर्नी केल्या असं म्हणण्यात येते की 4थी जी मिशनरी जर्नी होती पौलाची त्याच्यामध्ये इतिहासकार म्हणतात की पौल मरण पावला. पण ही त्याची सेकंड मिशनरी जर्नी होती. या जर्नीमध्ये पॉल संगती होता सिला, आणि ह्या सिलस बरोबर तो होता, त्याच्याबरोबर तिमोथी पण होता, आणि हे लोक निघालेले होते. या प्रवासामध्ये असताना अराउंड AD 50 to 51 ADचा हा कालखंड आहे. आणि हा प्रवास ते करत होते. परिपाठ असा असायचा की ते सगळ्यात पहिला काय बघायचे, तुम्हाला आठवत असेल की जेव्हा जेव्हा मी तुम्हाला पॉलाइन एपिस्टल शिकवले, पॉल काय करायचं, जेव्हा कधी एखाद्या शहरात जातो तर सगळ्यात पहिला टार्गेट काय करायचं की यहुदी मतानुसारी लोक कुठे आहेत आणि यहुदी लोक कुठे आहेत पाहायचं. आणि त्याच्यानंतर यहुदी लोकांचा समुदाय जिथं असेल तिथं जायचं, त्यांच्याशी वादविवाद करणं, त्यांच्याशी बोलणं, जुना करार जो आहे त्यातले शास्त्रभाग काढणं आणि त्यांच्याशी बोलत बसणं आणि त्यांना ख्रिस्ताकडे आणणं, हा त्याचा एकमेव उद्देश असायचा. त्या दृष्टिकोनातून पॉलाचं सर्व हे चालू होतं. आणि तो अम्पुलिया या ठिकाणाहून निघतो आणि निघाल्यानंतर तो थेसलिकामध्ये जातो. थेसलिका हे फार फोकस्ड असं हे आहे, कारण या ठिकाणी 2 पत्र त्याने लिहिले. आणि हे का महत्वाचं आहे थेसलिका हे जरासं समजून घेऊया. कारण पॉल या थेसलिकांना लोकांना इतका ह्याचा जबरदस्त सॅल्यूट आहे, म्हणजे या लोकांसंदर्भात तो इतर पत्रांमध्ये पण उल्लेख करतो थेसलिकाच्या लोकांचा. हे लोक काही साधेसुधे लोक नाहीत, तर हे अनन्यसाधारण लोक आहेत. का तर केवळ हा 3 शब्दात त्यांच्या बरोबर आहे. कारण 3 शब्दात नंतर आपण जर खाली गेलो आणि खाली जर पाहिलं वचन 10 नंतर, तर तुम्हाला आढळतं की पॉलाला इतका कडक विरोध झाला या ठिकाणी, एवढा कडक विरोध झाला की पौलाला विश्वासणाऱ्यांना त्याला एका बास्केटमध्ये बसवून खाली उतरावं लागलं आणि त्याला घालवावं लागलं. म्हणजे एवढा कडक विरोध त्यांना झालेला आहे. किती? फक्त 3 आठवडे. हा 3 शब्दात त्या ठिकाणी आहे. 3 शब्दांमध्ये एवढा काही जबरदस्त इम्पॅक्ट या लोकांवर झालेला आहे की हे लोकांचा जी विश्वास आहे, या लोकांची जी आशा आहे, ही विलक्षण प्रकारची झालेली तुम्हाला आणि मला या ठिकाणी आढळते. आपण बघणार आहोत ती कशी. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की ओनली 3 वीक्स मध्ये प्रस्थापित झालेली ही मंडळी आहे. आता आपण ऍप्लिकेशन जर करू लागलो, लागूकरण जर करू लागलो, तर आपण कित्येक वर्षांपासून म्हणजे प्रभूमध्ये वाढत आहोत. एव्हरी संडे आपण इथे येतो, प्रभूचा संदेश ऐकत आहोत आणि प्रभूभोजन घेत आहोत, सहभागिता करत आहोत एव्हरी संडे. आणि या ठिकाणी पॉल जो जात आहे, वादविवाद करत आहे. आणि मग पाहूया आपण पुढची वचनं वाचू, मग तुम्हाला आयडिया येईल बघा काय काय म्हणत आहे. त्याने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, तुम्ही काय करा, तुमच्या बायबलमध्ये आता अंडरलाईन करा पुढचं वचन बरं का, हे फार इम्पॉर्टंट आहे. काय प्रतिपादन केलं किंवा कोणतं ह्याच्याकडे कोणती सुवार्ता होती बघा, त्यानं काय डिलिव्हर केलेलं आहे, कोणत्या सुवार्तेवर आधारित ही मंडळी आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हे जर कळालं आपल्याला तर आपल्याला थेसलिकरास पत्र समजण्यास खूप मदत होणार आहे. ओके, जर आपल्याला हे नाही कळालं की कोणत्या विश्वासाच्या आधारित ही मंडळी आहे, आपल्याला थेसलिकरास पत्र समजणार नाही.
त्यामुळे जर समजून घ्यायचंय पॉल थेसलिकाच्या लोकांना काय म्हणत आहे आणि मग आजच्या मंडळीसाठी याचं काय लागू करणं आहे, तर सगळ्यात पहिला हा कोणता मेसेज आहे जरा असं बघा. पॉल कोणता मेसेज देतो. देर इज नो प्रॉस्पेरिटी, कोणत्याही प्रॉस्पेरिटीचा मेसेज नाहीये त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारचं आरोग्य दान वगैरे नाहीये त्या ठिकाणी. कोणताही चिन्ह नाही त्या ठिकाणी. कोणताही चमत्कार नाही. तर त्या ठिकाणी प्युअर गॉस्पल आहे. तो काय करत आहे, वादविवाद करत आहे आणि काय पटवून सांगत आहे बघा. पटवून काय काय सांगत आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. ओके, 17वा अध्याय आणि वचन 3 पासून पुढे. त्याने धर्मशास्त्राचा उलगडा करून प्रतिपादन केले की, तिथून पुढे अंडरलाईन करा बरं का. काय केलं बरं प्रतिपादन, काय ख्रिस्ताने दुःख सोसावे. ओके, पहिली गोष्ट काय, ख्रिस्ताने दुःख सोसावे. ओके, ख्रिस्त म्हणजे कोण, मसीहा, मसाया. ओके, इस्रायली विश्वास काय आहे की मसाया येईल आणि तो आम्हाला या गुलामगिरीतून तारेल. ओके, तो लढाई करेल, तो विजयी होईल आणि तो राज्यकर्ता होईल. हे सर्व काय आहे, हे सर्व थॉट्स, हे सगळे विचार कोणाचे, इस्रायल यहुद्यांचे विचार. आणि तो काय सांगत होता ना, ख्रिस्तानं दुःख कसे प्रतिपादन केले त्यानं. तो म्हणतो ख्रिस्त येत आहे आणि ख्रिस्त येऊन काय करणार आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तो दुःख सोसणार आहे. त्यांच्यासाठी हा विचार करणं पण कठीण आहे की ख्रिस्त काय करेल, ख्रिस्त दुःख सोसेल. ख्रिस्त दुःख सोसेल या एका गोष्टीवर अनेक जण त्याला सोडून गेलेले येशू ख्रिस्ताला त्याच्या जर्नीमध्ये. येशू ख्रिस्त मसीहा दुःख सोसेल मान्य नाहीये. मसीहा दुःख सोसेल का, मान्य नाही आम्हाला. आणि तो प्रतिपादन करत आहे. लक्षात घ्या कशावर मंडळी प्रस्थापित आहे. मंडळी कोणत्या विश्वासात प्रस्थापित, तो म्हणतो ख्रिस्त दुःख सोसेल. प्रतिपादन 1. सेकंड बघा पुढे काय लिहिलं, व मेलेल्यामधून पुन्हा उठावे. ओके, आता तो काय म्हणतो, दुःख सोसेल आणि काय करेल, म्हणजे पुनरुत्थान होईल त्याचं. आणि मग काय होईल त्याचं पुनरुत्थान होईल असं तो म्हणतो. पुनरुत्थाना संदर्भात पण पुनरुत्थान होईल हा काय नक्की बोलत आहे पॉल. पॉल काय सांगत आहे नेमकं या ठिकाणी. आणि तो त्यांना म्हणतो पहा हे आवश्यक आहे. काय आवश्यक आहे, ख्रिस्ताने दुःख सोसावं, मेलेल्यातून पुन्हा उठावं, याचं अगत्य आहे. हे व्हायला पाहिजे. ओके, हे झालं. हे कुणाविषयी बोलत आहे तो, ख्रिस्ताविषयी. रिमेंबर, कुणाविषयी, मसीहा, मसाया. कुणाविषयी आहे, ख्रिस्त, मसीहा, मसाया. इथपर्यंत ठीक आहे. बघा परत सांगा मला, तुम्हाला काय समजलं. यहुद्यांना तो काय प्रतिपादन करतो, ही मंडळी प्रस्थापित होते. ओके, मंडळीचा विश्वास होता. समजा एखादी मंडळी प्रस्थापित करायची तर ती जात आहे, ती जाऊन काय म्हणते की मसीहा येणार आहे आणि मसीहा जो येणार तो येऊन काय करणार आहे, दुःख सोसणार आहे. दुःख सोसून काय करणार आहे, पुनरुत्थित होणार आहे. म्हणजे दुःख सोसणार एवढंच नाही, छळाला सामोरं जाणार एवढंच नाही, तो मरणार आणि मेल्यानंतर काय होणार आहे, तो पुन्हा पुनरुत्थित होणार आहे. कोण सांगा बरं, कोण, येशू विषयी बोलत आहे का तो, नाही. कुणाविषयी बोलत आहे, कारण तो यहुदी लोकांसंदर्भात बोलत आहे, तो मसीहा विषयी बोलतो. ओके, इथेपर्यंत कळालं. आता थर्ड गोष्ट जी फार इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच वचनामध्ये थर्ड गोष्ट काय म्हणतो बघा. आणि ज्या येशूची मी तुमच्या पुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे. डिड यू गेट इट नाउ. एंडला तर काय म्हणतो, एंडला म्हणतो आता ज्या येशूविषयी मी तुम्हाला सांगत आहे ना तोच मसीहा आहे, तोच ख्रिस्त आहे. म्हणजे एकूण 3 गोष्टींवर आधारित ही मंडळी आहे. या मंडळीला प्युअर गॉस्पल दिलेला आहे. ह्याला काय मिळालेलं आहे, प्युअर सुवार्थ आहे. याच्याशिवाय दुसरं काही दिलं का त्यानं. हो, तुम्ही बघा आज येशूकड ऍप्लिकेशन ते लागू करून आपण विचार करू लागतो तर आज येशूकड कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. तर बघा तो तारणारा आहे, आपण म्हणतो हो तो तारणारा आहे, आपण म्हणतो तो उद्धारक आहे, आपण या गोष्टी बोलत आहोत. पण त्याचं लक्ष, पॉल ज्या गोष्टीकडे लक्ष वेधत आहे त्यांचं, तो म्हणतो तो दुःख सहन करणारा, तो दुःख सहन करणारा, आहो तो फटके खाणारा, आहो त्याच्यावर छितू झालेला, त्याला नाकारलेलं. आणि जे कोणते शास्त्र भाग आहेत, ज्या कोणत्या शास्त्र भागांसंदर्भात ख्रिस्ताविषयी सर्व लिहिलेलं आहे, कुठे लिहिलेलं आहे बरं ते, तर यशाया 53 मध्ये आपण पाहतो की फार भयानक रीतीने त्या ठिकाणी ख्रिस्ताचं वर्णन केलेलं आहे की तो येऊन काय करणार आहे, अहो खुद्द देव त्याचा पिता त्याला ठेचणार आहे. अशा भयानक रीतीनं त्याचा क्लेश, त्याला त्रास होणार आहे आणि त्याचं वर्णन तो करतो. हे कुणाविषयी लिहिलंय, तो म्हणतो मसीहाविषयी.
तर हे इस्रायलाला किती अवघड जात आहे, हे इस्रायलला किती त्रासदायक आहे की आमचा मसीहा असा असणार आहे. वी आर नॉट ऍग्री एट ऑल. आम्हाला अजिबात इच्छा नाही की आमच्या मसीहानं असं असावं. पण तो म्हणजे नाही, तुमचा मसीहा असाच आहे. आणि तो मसीहा कोण आहे? तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त. येशू, ज्या येशूची मी तुम्हाला घोषणा करतो तो आहे. आणि हे बोलल्यानंतर नेमकं काय झालं बघा. ओके, पुढच्या ह्याच्यामध्ये बघू ही मंडळी कशी प्रस्थापित झाली. ओके, पुढे काय लिहिलंय? तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खात्री होऊन ते पौल व सिला यांना येऊन मिळाले. ओके, मग सगळ्यांची खात्री झाली का? काही जणांची. त्यांनी घोषणा केली का? प्रतिपादन केलं? हो. मंडळी प्रस्थापित करत असताना ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे की तुम्हाला काय करायचंय? प्रतिपादन करायचं. या गोष्टींवर सर्वांचाच विश्वास बसेल का? नाही. देवाची कृपा होणं आवश्यक आहे. तुम्हाला ठाऊक आहे, आपण मागच्या फिलिप्पीच्या मंडळी संदर्भात शिकलो. आपण त्यामध्ये शिकलेलो होते कशी प्रस्थापित झाली ती. लुदियाचं मन देवापानं प्रफुल्लित केलं, आकर्षित केली ती वचनाकडे. सगळ्यांचं झालं का? नाही. याही ठिकाणी तो प्रतिपादन करतो. सगळेच आले का? नाही आले. यायला पाहिजे का सगळ्यांनी? हो. पण आले का? नाही आले. बहुतांश लोक जे असतात ते मूर्खपणाच्या शिक्षणाकडे फार आकर्षित होतात. मूर्खपणा असतं, लोकांना मजा वाटते, एनकरेज वाटतं आणि लोक तिकडे आकर्षित होतात. देहाला जे पोषक आहे, देहाला जे आवडतं त्या ठिकाणी लोक आकर्षित होतात. आणि हे निर्वादित सत्य आहे. आपली ही आपली मनुष्य जात जी आहे ती मनुष्य जात बिलकुल अशीच आहे. प्रफुल्लित, आनंददायी, थोडंसं कुरवाळणारं शिक्षण जर असेल तर त्या ठिकाणी मनुष्य आकर्षित होतो, तिकडे पटकरून जातो. लोकांना ते आवडू लागतं. लोकांना आवडत नाही की अरे एखाद्याला म्हणावं की तुला माहित आहे का की किती भयानक पाप आहे आणि पापासंदर्भात तुला शिक्षण माहित आहे का? नाही, ऐकायचं नाही. बट इन अ सेम टाइम डू सम प्रेज की अद्वैत कसला भारी मुलगा आहे, आम्हाला फार आवडतो, किती सुंदर आहे, अद्वैत फुगला, अजून फुगला, आणि तू काय काय करतोस, किती सुंदर, किती काय. माझी पत्नी फार सुंदर करते. ती जेव्हा अद्वैला असं कोणसारखं बोलतं ना की अद्वैत तो खूप चांगला, हे पण करतो ते पण करतो, ती घरी आली ना तर ती तिची चावी अशी ती काढते, खुश. तिला माहित आहे नेमकं कसं त्याला हँडल करायचं. ही शुड नॉट बी बोस्ट अबाउट इट. त्या गोष्टींविषयी मोठं पण म्हणजे आईचं फार बारीक लक्ष असतं की कोण काय कधी होतं. तुझी हवा काढते थांबायचं फार आवश्यक आहे. नो डाऊट ही इज डुईंग गुड. हे खूप चांगलं आहे, करत आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये जी पोस्टिंग आहे, जो गर्व आहे तो कसा क्षमवायचा हे पण आहे मेनी टाइम. बट ह्युमन नेचर कसं आहे? ह्युमन नेचर असं आहे की जेव्हा समबडी प्रेज ना तर माणूस काय होतो, त्याला बरं वाटायला लागतं. अजून बोला, अजून बोला, अजून बोला. कारण प्रत्येकाची ती इच्छा आहे की माझं मोठं पण करावं, मला मोठं पण द्यावं. आणि मनुष्य काय करतो? मनुष्य त्या गोष्टीकडे आकर्षित होतो. आज सर्रास मंडळांमध्ये, चर्चेसमध्ये हे चालू आहे. आधुनिक मंडळ हे करत आहेत. आणि मग कसं लोंढ्यांना अडकून ठेवावं, कसं त्यांना सोडू नये, ह्याचं फुल त्यांच्याकडं सामर्थ्य आहे. मग वकील बाई, आमच्यामध्ये आज वकील बाई बसलेलं नाहीच, मोठं पण करा. She'll be happy. Oh, thank you. नेक्स्ट टाइम मग बाळासाहेब खूप छान, तुम्ही सगळ्यांसमोर असं. अजून काय हे इन्स्पेक्टर साहेब आमच्याकडे आलेले आहेत, अरे किती चांगलं आहे, मोठं पण. अरे मेन लाईक दॅट. ह्युमन नेचर आहे तो. प्रत्येकाला पाहिजे मला कुरवाळा, प्रत्येकाला हवं आहे ते, आणि प्रत्येकजण तिकडे धावतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जपणं गरजेचं आहे की नेमकी सुवार्ता जी आहे ती सुवार्ता पापाची टोचणी आहे. वी ऑल आर डॅम सिनर्स. ते पण डेंजरसली घातक पातकी आहोत. आणि या पातकाला ज्यावेळेस मनुष्य कुरवाळू लागतो तिकडे तो आकर्षित होतो. आणि सुवार्ता ह्याच्या बिलकुल विपरीत आहे. सुवार्ता ह्याच्या बिलकुल विपरीत आहे. आणि पॉल तिथे जाऊन कुणालाही हो तुम्ही किती चांगले वगैरे बोलत नाही. त्या ठिकाणी जाऊन त्याला जे बोलायचं आहे, त्याला ख्रिस्ताविषयी जे सांगायचं आहे त्या ख्रिस्ताविषयी तो सांगत आहे. तो जाऊन त्यांना काय बोलत आहे एक्झॅक्टली, तर ही सुवार्ता तो त्यांना सांगत आहे. त्यामुळं काय होत आहे, केवळ काही जण जे आहेत
ते पौलाच्या या शिक्षणाला स्वीकारत आहेत आणि ते त्या जवळ येत आहेत. काही जण आले आणि पौलाला येऊन ते चिटकले आणि काय म्हटले बघा पुढे जाऊन वाच सचिन, पुढे काय म्हटलं? तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खात्री होऊन ते पौल चौथंच वचन परत. आणि भक्तिमान हेलेनी त्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्या नव्हत्या, परंतु यहुद्यांनी हेव्याने आपणाबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून. म्हणजे पहिला बघा त्याच्यामध्ये कोण होत्या? त्याच्यामध्ये काही श्रेष्ठ स्त्रिया, काही म्हटले काही स्त्रिया कशा होत्या? श्रेष्ठ. बहुत छोट्या फार होत्या का? नाही, पुष्कळ श्रेष्ठ स्त्रिया होत्या. त्या आल्या आणि त्या शिक्षणाने त्या काय झाल्या? येऊन पौलाला मिळाल्या. स्त्रियांना हे फार आवश्यक आहे बरं का. इथं मला तुम्हाला असं लक्ष वेधू दे तुमचं, की फार गरजेचं आहे की जेव्हा तुम्हाला सत्य शिक्षण समजतं त्यावेळेस तुम्ही येऊन त्याला क्लिंग होणं गरजेचं आहे, फार आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये आपण पाहिलं फिलिप्पीच्या लोकांमध्ये पण ज्या स्त्रिया होत्या त्याच्यामध्ये बहुतांश या स्त्रियांमधून देवापानं जी कृपा फिलिप्पीवर हिच्यावर केलेली होती, काय तिचं नाव, लुदियावर, फार आवश्यक आहे ते. सेम या ठिकाणी पण घडत आहे की पॉल ज्यावेळेस बोलत आहे तर काही स्त्रिया येऊन त्या ठिकाणी त्या शिक्षणाला येत आहेत आणि त्याला घट्ट पकडत आहेत. आणि याचा परिणाम काय होत आहे की यहुदी लोक जे आहेत, जे यहुदी आहेत त्याच्यामध्ये काही हेवा आलेला आहे त्यांना, आणि मग ते काय करत आहेत? काहीतरी प्लॅन करावा या पौला संदर्भात, सिला संदर्भात, तिमोथेया संदर्भात. आणि मग ते काय करतात बघा, त्यांनी काय केलं? वाच पुढं. परंतु यहुद्यांनी, 5वं वचन, परंतु यहुद्यांनी हेव्याने आपणाबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन. ओके, माझ्या इथे लिहिलंय लुच्चे लोक. काही लुच्चे लोक असं लिहिलंय इथं वचनामध्ये, काही लुच्चे लोक. हा, पुढं. व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केला. घबराहट म्हणजे बंडाळी केली, घबराहट केली लोकांची. आणि काय घबराहट केली? आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून. अच्छा, ह्यातलं यासोन कोण आहे माहित आहे? जो विश्वासणार आहे. किती आठवड्याची मंडळी आहे? पुन्हा मला सांगा. 3 आठवडे. 3 आठवड्याची मंडळी आहे. 3 आठवड्यामध्ये यासोन आणि त्याचं घर वगैरे जे आहे तेही आहे प्रभूमध्ये आलंय. आणि मग यांनी काय केलं? यहुद्यांनी त्यांना लालच सुटली की कसे काय लोक हे नवीन मिळाले. मग त्यांनी काही गुंड लोक एकत्र केले. गुंड लोकांना एकत्र करून यासोन जो आहे या सगळ्या विश्वासणाऱ्यांमध्ये यासोनाला टार्गेट केलं आणि यासोनाला टार्गेट करून त्याच्या घराला टार्गेट केलं. आणि मग काय केलं बघा, यासोनाला यांनी पकडलं. बरं, पुढं. त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून. तुम्ही बघितलं म्हणजे यासोन आणि त्याचं अख्खं घर. सिंगल मॅन का? नाही. कुठं चालू आहे? थेसलिकाच्या मंडळीमध्ये. म्हणजे नुकतीच प्रस्थापित झालेली मंडळी आहे त्याच्यामध्ये यहुद्यांनी प्लॅन करून, योजना आखून यासोन आणि त्याचं संपूर्ण घर याला पकडलं आणि लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. बरं, पुढे काय झालं? परंतु त्यांचा शोध लागला नाही. हा. तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आडाओरड करीत. बघितलं त्यांनी काय केलं? त्यांनी घेतलं त्या लोकांना आणि डायरेक्टली नगरामध्ये घेऊन गेले आणि अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्याकडे ओढत नेलं आणि आडाओरड केली. तुम्ही बघा, ही टॅक्टिक्स जी आहे ना ही पहिल्यापासून आहे. आज पण बहुतांश चर्चेसमध्ये जेव्हा कधी असा कल्लोळ माजवतात बघा, येतात त्यांना दंगाच चालू करतात, आडाओरड. काय चालू आहे काहीच समजत नाही. जर छळ ज्याला आपण म्हणतो ना, येऊन एक XYZ काही जर लोक असतील, एक समुदाय करतात आणि एखाद्या मंडळीवर, एखाद्या प्रेयरवर अशा हल्ला करतात आणि येऊन ज्यावेळेस ते बोलू लागतात ते काय करतात? येऊन नुसते आरडाओरड करतात, दंगा. ही टॅक्टिक्स पहिल्यापासून आहे. नुसतं आरडाओरड करायचं. आरडाओरड करायचं म्हणजे काय चालू आहे समजायला नाही पाहिजे. आणि बिलकुल तसंच झालं. यांनी या ठिकाणून आरडाओरड करायला सुरू केली. काय झालं बघा या ठिकाणी. पुढं. ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत. बरं, नाव काय यांचं? हे कोण आहेत लोक? हे जगाची उलटापालट करणारे लोक. उलटापालट करणारे हे लोक आहेत आणि ते कुठं आलेत? ते थेसलिका लोकांमध्ये आलेले आहेत. ते आमच्या नगरात आलेले आहेत. थेसलिकाच्या नगरात हे लोक आलेले आहेत असं ते आरडाओरड करू लागले नगराच्या अधिकाऱ्यासमोर. बरं, पुढं. त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले. आणि त्यांना कोणी ठेवलेलं आहे? यासोनाने ठेवलेलं आहे. घरात घेतले आहे. यासोनाने या लोकांना घरात ठेवलेलं आहे असं ते बोलू लागले. बरं, पुढं. आणि हे सर्वजण कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात. आणि हे सगळे लोक कोणाच्या विरुद्ध वागायला लागले? कैसरा विरुद्ध वागतायत. म्हणजे डायरेक्टली आता न्याय जो आहे त्या न्यायावर ते प्रश्नचिन्ह निर्माण करतात. अहो, हे कैसराच्या विरोधात वागलेले आहेत. हे मानत नाहीयेत कैसराचा हुकूम.
ते असं काही प्लॅन करत आहे की कशा रीतीने यांना आम्ही अडकवावं, काय ह्यांचा प्लॅन करावा, छळ जो आहे तो कसा लिगलाइज करावा, आणि तो लिगलाइज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. यात ते यशस्वी होत आहेत का? बिलकुल यशस्वी होत आहेत. आणि ते यशस्वी झाले का? ते झाले. त्यांनी काय केलं बघा या ठिकाणी, वाचा बरं. म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात. त्यांनी डायरेक्टली काय केलं की हे अशा देवाची उपासना करत आहे जे आमच्या राजालाच मानत नाही. अहो, राजाच्या अधिकारालाच हे लोक मानत नाहीत. ते काहीतरी वेगळा येशू आहे, ह्यांचा राजा आहे, याला ते मानतात असं नगराच्या अधिकाराला त्यांनी पटवून सांगितलं. हे गुंड लोक, हे लुच्चे लोक येऊन यांनी हेच केलं. आता परिणाम काय झाला बघा. हे ऐकून त्यांनी लोकास्व शहराच्या अधिकाऱ्यास खवळून सोडले. तुम्ही बघितलं काय केलं त्यांनी? त्यांनी एवढा राग आणला त्या अधिकाऱ्याला, म्हणजे तो आतूनच खवळला. आणि मग काय केलं यांनी? निर्णय काय दिला? मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले. बघा त्यांनी काय केलं? सगळ्यात पहिला यासोनाचा जामीन घेऊन त्यांना काय केलं? म्हणजे यांनी प्लॅन केला, योजना आखली, जामीन घेतला, म्हणजे पैसा घेतला, आणि मग ह्यांना काय केलं? सोडून दिलं. आता खालचं वचन वाचा, मग काय झालं बघा. नंतर बंधूजनांनी पौल व सिला यांना लगेचच रातोरात, म्हणजे यांनी प्लॅन केला. आता काय करावं? आता हे यासोनापर्यंतच नाही थांबणार आहेत. आता हे हात कुणावर टाकणार आहेत? पौल आणि सिलावर हे लोक हात टाकणार आहेत. मग मंडळीनं काय केलं? मंडळीनं योजना आखली. योजना आपण काय केलं? पौल आणि सिलाला त्यांनी रातोरात काय केलं? आता इथून यांना पाठवून देणंच गरजेचं आहे. आणि मग त्यांनी योजना काय केली बघा बरं, काय लिहिलं पुढं? ते तेथे पोहोचल्यावर नाही, त्यांनी योजना काय केली? पौल आणि सिला रातोरात बिरुयास पाठवले. कुठं पळवलं त्यांनी? म्हणजे रातोरात त्यांनी काय केलं? बिरुयाला त्यांना पाठवून दिलं. आणि मग आपण ज्यावेळेस पाहतो ना इथे की बंधुजनांनी त्यांना बिरुयास पाठवलं, आणि मग तिथं 11 वचन काय? तेथील लोक थैसलिकाच्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते असं लिहिलंय. म्हणजे ऑलरेडी थैसलिकाच्या लोकांसंदर्भात ही जी भावना आहे किंवा हा जो फोकस आहे, हा फोकस आपल्याला दाखवतो की ही मंडळी कशा रीतीनं प्रस्थापित झालेली आहे, या मंडळीचा विश्वास काय आहे, आणि ही मंडळी आता कोणत्या गोष्टींमध्ये जाणार आहे. महत्वाची गोष्ट या मंडळीकडे ज्यावेळेस आपण पाहतो की कोणत्या प्रकारची सुवार्ता आणि सुवार्थेची शक्तीनं ही रुजलेली मंडळी आहे, जेणेकरून या मंडळी संदर्भात पौलाचं हे जे पत्र आहे, थेसलिकाचं पत्र, याचा पहिला अध्याय 3ऱ्या वचनामध्ये पौल काहीतरी अद्भुत अशी गोष्ट या ठिकाणी नमूद करतो. त्याच्या इर्द गिर्द आज आपण बघूया की पौल या मंडळीला नेमका मेसेज काय देत आहे. या मेसेजच्या आधारित ही संपूर्ण जी थेसलिकरासची जर्नी आहे, त्या जर्नीमध्ये आपण जाणार आहे. तुम्हाला समजलं ही मंडळी कशी प्रस्थापित झाली? म्हणजे इथून पुढे जेव्हा कधी आपण थेसलिकाचं पत्र वाचणार, आपल्याला आयडिया येईल की ही 50 ते 51 एडी मध्ये पौलाने लिहिलेले हे पत्र आहे. आणि बिलकुल संत पौलाच्या दुसऱ्या प्रवासामध्ये पौल, सिला, तिमोथी यांच्याद्वारे देव आपण ही मंडळी प्रस्थापित केली. या मंडळीकडे पाहिल्यानंतर आपण पाहतो की पौल फक्त 3 शब्दात या ठिकाणी गेला, आणि 3 शब्दात जाऊन त्यानं त्या ठिकाणी वादविवाद केला. आणि काही लोक, विशेष करून काही स्त्रिया ज्या आहेत, त्या स्त्रिया येऊन पौलाला जडल्या, आणि आपण पाहतो की मंडळीची स्थापना झालेली आहे. आणि ही मंडळीची स्थापना झाल्या किती ओल्ड आहे ही मंडळी? केवळ 3 आठवडे. आणि ही मंडळी कशाला सामोरी गेली? छळाला. ओके, फक्त 3 आठवडे. आणि ही मंडळी छळाला सामोरी गेली. आणि छळाला सामोरी गेली एवढंच नाही, तर त्याला ती फर्मली आपण पाहतो ही गेलेली आहे. आता इथून पुढे ज्यावेळेस आपण पत्र हे बघू ना, तुम्ही पाहाल की एवढं का गरजेचं होतं. म्हणजे हे फक्त 3 आठवडे, यंग चर्च, अ व्हेरी यंग चर्च, पण ज्या रीतीने हे फर्मली उभं राहिलेलं आहे. पॉल हिची प्रशंसा करताना या मंडळीची पुढे जाताना मी तुम्हाला सांगतो, पॉल थकत नाही. ह्या मंडळीची एवढी प्रशंसा आहे. आपण पाहतो की पॉल सदैव नाशे डॅश हे मारत असतो, धार 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 गोळ्या मारतात ना, तशा मारत असतो आणि घायल करत असतो मंडळीला. पण या मंडळीची प्रशंसा तुम्हाला दिसते. या मंडळीची प्रशंसा. 3रं वचन वाचा बरं, पहिला अध्याय थेसलिकरास पत्र, पहिला अध्याय आणि 3रं वचन. मग तुम्हाला कळेल पॉल नेमकं कशी प्रशंसा करतो बघा या मंडळी.
in our Lord Jesus Christ. मी मराठीत वाचतो बरं का, फार आवश्यक आहे. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाचे काम. ओके, फर्स्ट थिंग काय, देवपित्यासमोर तुमचे विश्वासाचे काम. सेकंड थिंग, प्रीतीचे श्रम. ओके, म्हणजे ही मंडळी बघा, विश्वासाचं काम, प्रीतीचे श्रम. म्हणजे ही जी मंडळी आहे ही तिचा विश्वास, ही तिची प्रीती कार्यात आणत आहे, कृतीत उतरवत आहे. ओके, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ता विषयीच्या आशेचा धीर. ओके, काय आहे, आशेचा धीर, याचे आम्ही निरंतर स्मरण करतो. म्हणजे ही प्रीती करते का? ऍब्सोल्युटली. यांचा विश्वास आहे का? ऍब्सोल्युटली. प्रीतीचे काम आहे, श्रम आहे प्रीतीचं. म्हणजे काय, तर हे कृतीत उतरवलेलं आहे. ही फक्त बोलणारी मंडळी नाही राहिली. हो, आम्ही ख्रिस्ताचे असे बोलणारी ही मंडळी नाहीये. तर ही मंडळी आम्ही ख्रिस्ताचे म्हणाल्यानंतर कशा रीतीने त्यांनी कृतीत उतरवलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणून ही काही साधी सुधी गोष्ट किंवा मंडळी अशी दिसत नाहीये. पत्र लिहिण्याचं उद्दिष्टच पौलाचं हे आहे की ही मंडळी जी आहे ही संकटामध्ये आणि छळामध्ये, क्लेशामध्ये विश्वासूपणे राहिलेली मंडळी आहे. आणि पौल या मंडळीचं उत्तेजन करतो, पौल या मंडळीला सांत्वना देतो. या संपूर्ण पत्रामध्ये आपण ती गोष्ट पाहतो की ही मंडळी फार कठीण परिस्थितीत गेलेली आहे. यंग चर्चला कशा रीतीनं विश्वासामध्ये त्यांना उत्साह दिलेला आहे, कशा रीतीने त्यांना फोकस दिलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणून पहिला अध्याय वचन 3 पासून तो सगळ्यात पहिला म्हणतो की विश्वास, कसला विश्वास आहे तो? काम करणारा. काम म्हणजे विश्वासाचं काम म्हणजे कार्य. तर म्हणतो तुम्ही तुमच्यामध्ये विश्वासाचं कार्य आहे, फक्त तोंडावाटेच नाही. तर जो असा विश्वास आहे की जो जीवन बदलतो. तुमच्या विश्वासाचं काम असं आहे की तुमच्या व्यक्तिमत्वाद्वारे तुम्ही फक्त बोलत नाही की आमच्यामध्ये विश्वास आहे, त्या विश्वासाद्वारे पौल सांगत आहे की जीवन बदलतायत. तुमच्या विश्वासाचं काम असं आहे थेसलिकाच्या लोकांना की जीवन बदलत आहे. आणि हे संत पौलाला थेसलिकाच्या लोकांमधून दिसत आहे. त्यानं एक एनकरेजमेंट आहे या ठिकाणी तुम्हा सगळ्यांसाठी, फार आवश्यक आहे. तुमच्या विश्वासानं तुम्ही जर म्हणतात की हो आम्ही ख्रिस्तामध्ये विश्वासू आहे, तर तुमच्या विश्वासानं तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांचं जीवन बदलत आहे का किंवा बदललेलं आहे का? पहिली गोष्ट, विश्वासानं सगळ्यात पहिला महत्वाची गोष्ट आहे तुमचं जीवन बदलायला पाहिजे. जो विश्वास तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवलेला आहे त्या विश्वासाद्वारे तुमचं जीवन बदलतं. सेकंड थिंग, जीवन बदलतं एवढं नाही तर इतरांचंही जीवन बदलतं जे तुम्हाला कनेक्टेड आहे. तर तपासून पाहणं गरजेचं आहे की आम्ही म्हणत आहोत की आमचा विश्वास प्रभूवर आहे. विश्वासाचं काम ज्याला संत पौल म्हणत आहे या ठिकाणी, ते विश्वासाचं काम हे आहे की जे जीवन बदलणारा विश्वास आहे. आणि जर तो जीवन बदलणारा आहे तो सगळ्यात पहिला आपलं जीवन बदलतो आणि त्याचबरोबर जे माझ्याशी कनेक्टेड लोक आहेत त्यांचंही जीवन बदलतो. ते विश्वासाचं कार्य आहे. त्यामुळं प्रभू येशू ख्रिस्त फार अद्भुत रीतीने गोष्ट होतो. विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर विश्वासाचं कार्य एकदम हेच आहे की तुमचं जीवन बदललेलं आहे. आणि जर तुमचं जीवन बदललेलं आहे तर तुमच्या आजूबाजूला असणारे जे लोक आहेत त्यांचं जीवनही बदललेलं आहे. लक्षात घ्या, सेव्हिंग फेथ इज ऑलवेज अ ट्रान्सफॉर्मिंग फेथ. सदैव वाढणारा, बदलणारा, तुमचं जीवन बदलणारा विश्वास आहे तो. जो तारणदायी विश्वास आहे तो जीवन बदलतो. आणि ज्या वेळेस या थेसलिकाच्या लोकांना हा विश्वास मिळाला त्यांचं जीवन ट्रान्सफॉर्म झालेलं तुम्ही पाहा, बदललेलं जीवन तुम्ही पाहा. आणि त्यामुळे पौल नमूद करतो तुमच्या विश्वासाचं कार्य, तुमच्या विश्वासाचं काम आम्ही पाहिलेलं आहे. 3 weeks old church, only 3 weeks old church. फक्त मुखावाटे हो आम्ही बालपणापासूनचे ख्रिस्ती आहोत आणि म्हणून आम्ही तारलेले आहोत आणि म्हणून आमचा विश्वास आहे, यावर तुमचा टिकाव ठरणार नाही. तर तुमचा टिकाव कसा आहे? तुमचा जो विश्वास आहे तो कार्य करणारा विश्वास आहे का? आणि माझा विश्वास कार्य करणारा आहे असं जर मी म्हणत आहे तर तो ट्रान्सफॉर्म होणारा विश्वास असला पाहिजे. तुमचं जीवन पालटणारा विश्वास असला पाहिजे. लोकांनी आपल्याकडे बघावं, तू तर तोच आहेस, नाही तू बदललेला आहेस.
का तर जो विश्वास मी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवलेला आहे तो मला बदलवून टाकतो, तो मला पूर्ण बदलून टाकतो. ह्याच्यात शंकाच नाहीये की त्याने मला बदललेलं आहे. उदाहरणामध्ये जर समजा मी आजारी आहे आणि मी औषध घेत आहे आणि मग मी औषध जर घेत आहे तर त्या औषधाचा परिणाम होणं आवश्यक आहे. पण जर मी औषध घेत आहे आणि औषधाचा परिणामच होत नाहीये तर माझा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जर मी म्हणत आहोत की हो मी विश्वास ठेवलेला आहे, की जो विश्वास ठेवलाय असं जर मी म्हणत आहे किंवा माझा विश्वास आहे असं म्हणत आहे, याचा अर्थ माझं जीवन बदलणंच आवश्यक आहे. मी बदललेलाच असणं आवश्यक आहे. कारण तारणदायी विश्वासाचं काम असते की जर एखाद्याचं तारण झालं तर तो मनुष्य पूर्णतः बदलतो, ट्रान्सफॉर्म झालेला आहे तो. आणि तोच नाही तर त्याच्या निगडीत जेवढे आहेत तेवढे सगळे बदललेले तुम्हाला दिसतात. सेकंड थिंग इथं म्हटलेलं आहे प्रीतीचे श्रम. प्रीतीचे श्रम म्हणजे काय बरं? तर प्रीती ही पूर्णतः सेवाभाव असणारी प्रीती आहे. श्रम करत आहे ती. जर मी माझा पूर्णपणे ट्रान्सफॉर्म मी झालेलो आहे, पूर्णपणे बदललेलं आहे तारणदायी विश्वासानं, तर माझ्यामध्ये ती प्रीती उत्पन्न होते. आणि ती प्रीती कसली आहे बरं? तारणदायी प्रीती मजमध्ये ज्यावेळेस येते त्यावेळेस ती सेवाभाव असते. एव्हरी टाइम व्हॉट एव्हर आय डू विथ होल लव्हिंगनेस. जीवावर येऊन नाही बरं का. बदललेली प्रीती काय करते? बदललेली प्रीती पूर्णतः बदलून टाकते. जे काही तुम्ही करता ते सर्व प्रीतीस्तव येऊ लागतं. तुमचे श्रम जे आहेत ते दिसू लागतात. ती प्रीती नाही तर आपल्या बंधुगणांसंदर्भात असतात. चर्च संपलं, आपण घरी गेलो, अचानकपणे थकलेलो आहे खूप. अचानकपणे घरामध्ये आपल्या चर्चचं एक पती पत्नी तुमच्या घरी आले आणि तुम्ही थकलेत. मी सकाळी चर्च अटेंड करून आले, पूर्ण आठवडाभर मी त्रासात आहे आणि पुन्हा संध्याकाळी चर्चचे व्यक्ती आलेत आणि ते नॉक नॉक करतात आणि तुम्ही दरवाजा खोलला, थकलेला तुम्ही. हाय सिस्टर, कसं आहे तुम्ही? बरे आहात? मी आले. कशाला? माझी आराम करायची वेळ नको. आलाय तर पाणी घ्या. इट विल नॉट कम लाईक दिस. प्रीती जर आहे, तुम्ही जर बदललेले आहात, तुमच्या बंधुगणांसंदर्भात तुमचं ते बदललेलं जीवन येतंय. तुमचे श्रम हे प्रीतीला धरून असतील, प्रीतीमध्ये असतील, विथ होल लव्हिंगनेस. पूर्ण प्रीतीनं भरलेलं तुमचं जीवन होऊन जाईल कारण तुम्ही बदललेले आहात. वर नसेल बरं का ते. तुमचे प्रत्येक श्रम म्हणजे प्रत्येक कृती तुमची ही प्रीतीनं भरलेली असेल. मंडळीमधील प्रत्येक सेवा कार्य हे प्रीतीनं भरलेलं असेल, विथ होल लव्हिंगनेस. का बरं? कारण मी ट्रान्सफॉर्म झालेलो आहे, मी बदललेलो आहे. तारणदायी विश्वास ज्यावेळेस प्राप्त होतो, पॉल कुणाची टेस्टमनी करत आहे? 3 weeks यंग चर्च. आता मी तुमच्यामध्ये काय बघितलं? तारणदायी विश्वास ज्यावेळेस तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला सांगितलं, बहुतांश कोण होतं त्या मंडळीमध्ये? बहुतांश स्त्रिया. काय म्हणताय की मी तुमच्यामध्ये काय पाहिलं? विश्वास पाहिला, विश्वासाचं कार्य पाहिलं. आणि ते विश्वासाचं कार्य ज्यावेळेस मी पाहिलं की सगळं काही प्रीतीनं भरलेले श्रम मी बघितले तुमच्यामध्ये. तुम्ही जे काही करता विथ ऑल लव्हिंगनेस, प्रीतीनं भरलेलं आहात तुम्ही. कटुपण आहे का प्रीतीमध्ये? नाही. द्वेष आहे का प्रीतीमध्ये? बिलकुल नाही. किंवा काय हिला करायचंय, काय ह्याला करायचंय, एकमेकाला नावं ठेवणं आहे का? बिलकुल नाही. इट्स अ चर्च. तो जगाला संदेश लागलाय का? हा बिलकुल नाही. तो मंडळीला उद्देशून बोलत आहे. अ चर्च, यंग चर्च. तुम्हाला बोलत आहे मी तुमच्यामध्ये मी काय पाहिलेलं आहे? तुमच्यामध्ये विश्वासाचं काम पाहिलं, मी प्रीतीचे श्रम पाहिले तुमच्यामध्ये. अरे मी सगळं अनुभवलेलं आहे तुमच्यामध्ये.
प्रीतीमध्ये त्याग असतो. प्रीतीमध्ये त्याग असतो. उदाहरणामध्ये जर तुम्हाला सांगायचं असं की आई जर तिचं मूल रडत आहे तर ती आपल्या झोपेचा त्याग करते, कारण तिला त्या मुलाची काळजी आहे, का प्रीती आहे. इन द सेम लाईन ख्रिस्त पण तसंच आपल्या मंडळीसाठी करतो. प्रीती स्तव त्यानं ते सगळं केलं. सेम एक्सपेक्टेशन्स आपल्याकडून आहेत, आपल्या बंधुभगिनींसंदर्भात. आणि पॉल ती नोंद घेतो. पॉल सांगत आहे की ही प्रीतीचा उगम कुठून आहे बरं? प्रीतीचा उगम कुठून आहे? तुम्हाला काय वाटतं, कुठून आहे बरं प्रीतीचा उगम? ऍब्सोल्युटली ख्रिस्तामधून आहे प्रीतीचा उगम, दुसरीकडे कुठूनच नाही. ऍट द टाइम तुमचा तारणदायी विश्वास त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण, तुम्ही ज्यावेळेस त्या ख्रिस्तामध्ये वाढता, तुमच्यामध्ये आपसुकपणे ती प्रीती ओव्हरफ्लो होऊ लागते. तुम्ही पाहता की ख्रिस्तानं मंडळीसाठी काय केलेलं आणि मी काय करत आहे आणि व्हॉट कॅन आय डू, मी काय करावं, आणि ते ओव्हरफ्लो होऊ लागतं. हे मी तुम्हाला सांगत आहे आणि उदाहरण देत आहे की पॉल या मंडळीला 3 weeks यंग चर्च, आणि त्याच्यामध्ये पॉल म्हणतो मी तुमच्यामध्ये विश्वासाचं कार्य बघितलं, मी तुमच्यामध्ये प्रीतीचे श्रम बघितले. कारण का तुम्ही त्या ख्रिस्ताला एक्झॅक्ट ओळखलं. काय ओळखलं बरं? रिमेंबर त्यानं काय सांगितलं? त्यानं म्हटलं मी तुम्हाला प्रतिपादन केलेलं. काय प्रतिपादन केलेलं? की येशू ख्रिस्त जो आहे त्याचा छळ होणार आहे, तो दुःख सोसणार आहे. अहो तुम्ही ते जाणलं. कोणासाठी बरं? अहो आम्हासाठी. तुम्ही ते अनुभवलं, ती कृपा तुमच्यावर झाली. हाऊ वंडरफुल. मी तुम्हाला सांगितलं की तो मसीहा तोच येशू आहे ज्याची मी तुम्हाला घोषणा करीतो. तुम्हाला ते कळालं, तुम्ही त्याचा स्वीकार केला, किती जबरदस्त आहे ते. आणि मग तुमच्यामध्ये तो विश्वास, प्रीती तुम्ही ती अनुभवली. माझा हा प्रश्न आहे, तर थेसलिकाचे लोक, विशेष करून त्या मंडळीतील सर्व प्रियजन, महिला, यांच्यामध्ये तर ते प्रीतीचे श्रम होते. तर प्रियानो, आज ते प्रीतीचे श्रम आपण करत आहे आपल्या मंडळीमध्ये, आपल्या लोकांमध्ये. आपल्यामध्ये ते दिसतंय. फार इम्पॉर्टंट आहे व्हॉट वी डू. नुसतं बोलून नाही. हो, तुम्हाला माहिती आहे का आम्ही चर्चवर फार प्रीती करतो बरं का, आम्ही चर्चवर फार प्रेम करतो, पण ते कृतीद्वारे दिसतंय. श्रम म्हणजे माहित आहे तुम्हाला? श्रम म्हणजे काय? श्रम करणारा आळशी नसतो, तो काय करत असतो? तो श्रम करत असतो. श्रम हा शब्द कोणासाठी वापरतात माहित आहे? जो काम करी, विशेष करून जे शेतकरी असतात त्यांच्यासाठी. तो एकदम कष्ट करत आहे, नॉन स्टॉप करत आहे, फोकस्ड आहे, त्याचे प्लॅन्स आहेत, त्याची योजना आहेत, त्याच्या लाईफमध्ये दिसत आहे. आणि आपल्यामध्ये जर प्रीतीस्तव हे येत नाहीये, देन वी हॅव प्रॉब्लेम. जर आपला बंधू वर्ग आपण जर पाहतो आणि काय रे आज आपण एकत्रित येऊ, नाही, नेव्हर बी दॅट. तुम्ही कसं असावं? बंधुवर्गांमध्ये जो तुमच्यामध्ये विश्वास आहे, ते विश्वासाचं कार्य जर आहे तर एव्हरीथिंग, तुमचे प्रत्येक श्रम हे प्रीतीस्तव असावे, फोकस्ड असावं त्या गोष्टीसाठी. बट इफ यू आर नॉट, देन हॅव प्रॉब्लेम. अडचणी काय आहेत पुढं आहे, पण आपण नंतर पाहणार आहोत. पण ह्याच्यामध्ये अजून एक पॉल या ठिकाणी शब्द नमूद करत आहे, बघूया आपण. तो काय म्हणत आहे बघा, एकदम शेवटला जो बी भाग आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये आपल्या देवपित्यासमोर तुमच्या विश्वासाचे काम, त्यामध्ये तुमच्या विश्वासाचं काम, प्रीतीचे श्रम, प्रीतीचे श्रम
तुम्ही जे काही श्रम करता प्रीतिस्तव, आणि तो इथंच नाही थांबत, तो काय म्हणतो बघा, तो असं म्हणतो की व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ता विषयीच्या आशेचा धीर. काय म्हणत आहे? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे तुम्हाला आठवलं 17 अध्याय विसरायचं नाही बरं का. त्यानं काय काय सांगितलेलं होता मेसेज, मला तुम्ही सांगा बरं. पौलाचं काय प्रतिपादन होतं? मला तुम्हाला तोंड पाठ व्हायला पाहिजे. मला तुम्ही सांगा काय प्रतिपादन होतं? थेसलिकाची मंडळी प्रस्थापित होत होती, बरोबर. त्यांना ख्रिस्तानं दुःख सोसावं, त्याचं पुनरुत्थान होणार आहे, तो मरणातून उठणार आहे. आणि तिसरं काय होतं? बरोबर, ज्या येशूची मी घोषणा करीतो तोच ख्रिस्त आहे. बरोबर आहे, तोच ख्रिस्त आहे. म्हणजे या 3 गोष्टी होत्या, याचं प्रतिपादन त्यानं केलं. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, याच गोष्टी आधारित तो या ठिकाणी हे सांगत आहे की पहा व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ता विषयीच्या आशेचा धीर. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं आता काय आहे की आशा आहे. आशा कोणती आहे बरं? एक खात्री आहे. ज्या येशू ख्रिस्ता संदर्भात मी तुम्हाला म्हणालो की तो पुनरुत्थित झालेला आहे, आशा काय आता की तो मंडळीला घ्याव्यास येणार आहे. तुम्ही लक्षात घे, मंडळी कशातून जात आहे? छळातून जात आहे. तिचं छळ होत आहे. यासोनाच्या कुटुंबाचं कसं झालं आपण बघितलं, त्यांना पकडून त्यांनी नेलं, पण त्यांना जामीन झाला म्हणून बरं झालं. पण या त्रासातून ते लोक जात आहेत, त्यांच्यावर आरोप होत आहे, या परिस्थितीतून ते जात आहेत, छळामध्ये आहेत. पण आशा ही आहे, फक्त इच्छाच नाही तर ही खात्री आहे की येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे बरं का. आजकाल ना नैराश्याचं प्रमाण खूप वाढत आहे. तुम्ही पाहिलं, आजकाल नैराश्याचं प्रमाण खूप वाढत आहे. नैराश्याला सडेतोड उत्तर काय माहिती तुम्हाला? आशा, होप. नैराश्य कधी येते बरं? खूपच विचित्र परिस्थिती आहे. आपण म्हणतो काय माहित बाळक साहेब, बट आय फील व्हेरी लोनली. एकटं एकटं वाटतं, काही समजत नाही, फार कठीण परिस्थिती आहे. का बरं येत आहे असं? देयर इज नो होप. व्हॉट इज ग्रेटेस्ट होप? क्राइस्ट हिमसेल्फ. आणि पॉल यांना एनकरेज करत आहे आणि त्यांना म्हणत आहे की तुम्ही कुठं पहा? तुम्ही ख्रिस्ताकडे पहा. तो आपली आशा आहे, तो आपली आशा आहे. विचित्र छळामधून जाणारे हे लोक, क्लेशामध्ये असणारे हे लोक, या क्लेशामध्ये, या छळामध्ये, या भयानक अशा नैराश्यामध्ये कोण टिकवतं? तर म्हणतो आशा. आणि कुठली आशा आहे ही? तर तो म्हणतो येशू ख्रिस्ताविषयीची आशा आणि धीर. तुम्हाला टिकवेल, त्याच्याकडे लक्ष लावा. येशू ख्रिस्ताकडेच पहा, कारण आपल्याला तो नैराश्यामध्ये स्थिरता देतो, स्थिर ठेवतो. एक आजकाल ना मला ते, मी फिशचे व्हिडिओज खूप बघतो ना. फिश असतात ना, व्हिडिओज दिसतात मला, आवडतं. फिश कॅचिंग करतात. तर ते कॅचिंग करायचे तर मग आजकाल ते बोटीचे येतात, बोट, मोठ्या मोठ्या बोट फिश कॅच करतात ना, तसे आजकाल ते मोबाईल AI झाले ना, तुम्ही एक बघायला की सगळं कंटिन्यू येत राहतं. तर याच्यामध्ये ते बोट जे असतात, जो कोणी नावाडी असतो किंवा एखादा खलाशी जे असतात, ह्याच्यामध्ये त्यांचा भरोसा जो आहे, त्या बोटीविषयी असणारा भरोसा, त्यांचा भरोसा त्या अँकरवर असतो. म्हणजे जर समजा मोठं वादळ आलं, त्या वादळामध्ये आमची जहाज कोण सुरक्षित ठेवू शकतं, त्यांचा भरोसा त्या अँकरवर असतो. ते पटकरून त्यांचा अँकर आतमध्ये टाकतात. अँकर माहिती आहे तुम्हाला कसं असतं? ते पटकरून टाकतात. त्याच्यामुळं काय होतं, मोठ्या वादळामध्ये त्यांचं शिप जे आहे ते हलत नाही, ते स्थिर राहतं. आपल्या या भयान अशा जीवनामध्ये जर तुमचं जीवन स्थिर राहावं, नैराश्यामध्ये, तुमचं जीवन कठीण परिस्थितीमध्ये, क्लेशामध्ये, संकटामध्ये, तर तुमचं जीवन स्थिर राहावं असं मला तुम्हाला वाटतं. देयर इज ओनली वन अँकर, दॅट इज क्राइस्ट. कितीही उतार चढाव आले, कितीही मोठं वादळ आले, तुमची बोट स्थिर राहणार
एकमेव असणारी ती आशा ख्रिस्त आहे. आणि पॉल या मंडळीला ते एनकरेज करतो की अरे मला माहित आहे तुमचा विश्वास कसा आहे, तुमच्या विश्वासाचं कार्य मी पाहिलंय, तुमच्या प्रीतीचे श्रम मी पाहिलेत. आता म्हणते इतकंच काय, अहो तुमची ख्रिस्त येशूविषयी असणारी आशा, की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये मी पाहिलेलं आहे की कसा तो अँकर तुमचा आहे, तुम्ही हालत नाही, तुम्ही एकदम फिक्स फोकस्ड आहात. एवढंच नाही बरं का, तो अजून ह्या मंडळीला एनकरेज करतो. 4था अध्याय बघा ह्याच्यामध्ये, थेसलिकारासमध्ये 4था अध्याय 3रं वचन, तो इथंच नाही म्हणत. आणि मग त्यांना तो अजून एनकरेज करतो या मंडळीला, आणि या मंडळीला म्हणतो हो एवढंच नाही, अजून एक शब्द त्यांना तो बोलत आहे, म्हणतो पवित्रता. पहा बरं, वाचा बरं ते वचन 3रं. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रकरण व्हावे. तो म्हणतो की इतकीच इच्छा नाही, देवाची अशी पण इच्छा आहे की तुमचं पवित्रीकरण व्हावं. हो ते पाहिलेलं आहे. तर मग आता मी तुम्हाला एनकरेज करतो की एवढंच नाही विश्वास, एवढंच नाही तुमची प्रीतीचे श्रम, एवढंच नाही आशा, बट मी एक स्टेप जाऊन मंडळी मी तुम्हाला हेही सांगतो की तुम्ही पवित्रतेमध्ये चाला बरं का. आता मला तुम्हाला एनकरेज करायचं आहे मंडळी, तुम्ही आता पवित्रतेमध्ये जा. मी तुम्हाला जस्ट या पत्राचा एक गोषवारा देतोय, तुम्ही हे समजून घ्या की हे पत्र कशा रीतीनं सेटअप होत आहे. एकदम एंडला येऊन तर म्हणतो की अरे मंडळी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की इथंच थांबू नका, तर तुम्ही पवित्रतेत पण चाला, कारण पवित्रता फार महत्वाची आहे. सॅक्टिफाय होणं आवश्यक आहे. आणि सॅक्टिफिकेशन कसं आहे, फक्त पाप टाळणं नाही बरं का. अनेकांना असं वाटतं की पवित्रीकरण असणं म्हणजे काय करणं, पाप टाळणं. आम्ही काय करत आहोत, पवित्रीकरणात चालत आहोत, अरे आम्ही पाप टाळत आहोत. तुम्ही मला सांगा बरं पवित्र म्हणजे काय, तुम्हाला मी शिकवलंय, मला सांगा बरं पवित्र म्हणजे काय. वेगळं. हा ऍब्सोल्युटली काय करणं, वेगळा केलेला. पवित्रकरण कशाला म्हणता येईल, तर देवासाठी वेगळे झालेले. तर पाप टाळणं नाही बरं का, तर काय करणं, देवासाठी वेगळं जीवन जगणं, जगापेक्षा वेगळं. आणि पॉल या गोष्टीसाठी मंडळीला एनकरेज करत आहे. हे लक्षात घ्या मंडळी, आय नो यू आर गोइंग थ्रू मेनी थिंग्स, तुम्ही फार कष्टातून जात आहात. मी तुमचा विश्वास पाहिलेला आहे, विश्वासाचं कार्य, मी तुमची प्रीतीचे श्रम पाहिलेत. मला ठाऊक आहे तुमची आशा प्रभू येशू ख्रिस्त आहे, अजिबात घाबरू नका. पण तुमचं लक्ष एका गोष्टीकडे केंद्रित करा. कोणत्या गोष्टीकडे बरं, पवित्रीकरणामध्ये चाला. तुमचं पवित्रीकरण व्हावं हे आवश्यक आहे. याच्यामध्ये अनेक जणांची गफलत होते. गफलत काय होते, अनेक जण असे म्हणतात की पवित्रता म्हणजे काय, तर पापापासून वेगळं होणं, दूर राहणं, पापापासून दूर राहणं म्हणजे पवित्रता आहे. त्यानो याचा योग्य अर्थ असा आहे की देवासाठी जीवन जगणं, वेगळं जीवन जगणं, जगाप्रमाणे नव्हे तर देवासाठी वेगळं जीवन जगणं, देवाच्या इच्छेप्रमाणे जगणं. आणि पॉल या गोष्टीसाठी मंडळीला एनकरेज करत आहे की या कठीण छळाच्या प्रवासामध्ये बी सेक्युअर ओव्हर देअर, कारण देव पवित्र आहे आणि त्याच्या लोकांनी पवित्र असावं अशी त्याची इच्छा आहे. म्हणून तो फक्त विश्वासाचं कार्य मी तुम्हाला सांगत आहे, प्रीतीचे श्रम मी तुमचे पाहिले, देवावरची आशा इथंच नाही म्हणत. तो पुढे जाऊन म्हणतो फोकस, या कठीण परिस्थितीमध्ये पण फोकस करा. कोणत्या गोष्टीवर, पवित्रीकरणासाठी. तुमचं पाचारण त्यासाठी आहे. मंडळी यासाठी नेमलेली आहे प्रियांनो, की तिनं जगाला मार्ग दाखवावा, देवाची पवित्रता मंडळीनं प्रदर्शित करावी. संत पौलाने त्यांना एनकरेज केला असं, हो लक्षात घ्या छळ चालू आहे, बी स्ट्रॉंग, हा एकदम कठीण राहा, काय काळजी करू नका, लक्षात घ्या देव तुमचा सूड घेणार आहे, एकेकाला कसं करतो बा. तो म्हणतो की वेगळं व्हा, त्यासाठी तुमचं पाचारण आहे, पवित्रीकरणामध्ये जीवन जगा. तुम्ही मला आजच्या उद्देश, आजचा जो सराउंडिंग आहे, विचार आहे, त्यानुसार जर समजा एखादा व्यक्ती पवित्र आहे तर ती पवित्रता कशी दिसते बरं, तुम्हाला काय वाटतं, कसं दिसतं एखाद्याची पवित्रता कशी दिसते बरं, की हा व्यक्ती किंवा ही मंडळी किंवा या मंडळीचे लोक पवित्र आहेत, कसं संबोधता येईल तुम्हाला? त्यांचं वागणं इतरांपेक्षा वेगळं. उदाहरण द्या ना, कसं वेगळं कसं असेल बरं, काय वाटतं तुम्हाला?
कसं आपण म्हणू वागणं म्हणजे कसं ओळखणार तुम्ही की हे लोक वेगळे आहेत किंवा हे लोक वेगळ्या खंडातील आहेत किंवा पठडीतील आहेत, कसं ओळखता येईल तुम्हाला? प्रेम करणारे आहे, प्रीती सहनशील आहे, प्रीती आहे का यांच्यामध्ये? यांच्यामध्ये सहनशीलता आहे का? ओके. मदत करणारे आहे. मदत करणारे, बोलण्यामध्ये बोलण्यामध्ये कुठलाही अपशब्द नसावा, अपशब्द नाहीये, बरोबर, शिवीगाळ नसावी. शिवीगाळ नाहीये. शुद्धता असं म्हणूया आपण, शुद्धता आहे. शुद्ध कोणत्या गोष्टीमध्ये असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सर्वच. तरी मला उदाहरण द्यायचं असेल तर बोलण्यात, बोलण्यात शुद्धता आहे. बोलणं, चालणं, ओके. शुद्ध विचार असायला पाहिजे, विचार. आचरण, शुद्ध आचरण असायला पाहिजे. जर कोण म्हणत आहे की तुम्हाला पवित्रतेसाठी पाचारण आहे, तुम्हाला जर पवित्रतेसाठी मंडळी या फार आवश्यक आहे. पॉल ज्या वेळेस या लोकांना सांगत आहे, परिस्थिती आजूबाजूची कठीण आहे, पण पवित्रतेला जपा. पवित्रतेला जपा म्हणजे तुमचे विचार जपा. परिस्थिती चांगली आहे का? त्यांना फेवरिंग आहे का? नाही, अजिबात नाही हो. तुम्हाला ठाऊक आहे, आपण ज्या परिस्थितीत आहोत त्याच्यापेक्षा फार कठीण परिस्थितीमध्ये थेसलिकराची लोक, जेव्हा पॉल त्यांना हे लिहित आहे, आपण फार म्हणजे म्हणतो ना आपण की वी आर सेक्युअर, आपण चांगले आहोत, पण हे लोक फार कठीण परिस्थिती आहे. यांना पकडण्यात येत आहे, नगरांच्या अधिकाऱ्याजवळ घेऊन जाण्यात येत आहे, यंग चर्च, आणि ह्याच्यामध्ये तर म्हणतो पवित्रता जपायची आहे. बरं का, पवित्रता जपणं म्हणजे तुमचे विचार शुद्ध असणं, तुमची वृत्ती जी आहे ती शुद्ध असेल, वर्तन शुद्ध, तुमचे संबंध एकमेकाबरोबर शुद्ध, त्यासाठी तुमचं पाचारण आहे. आणि हे तुमच्या वर्तनामधून, तुमच्या आचारातून, तुमच्या विचारातून प्रगट होणं आवश्यक आहे. त्याला म्हणून आम्ही पवित्र आहोत. आम्ही पवित्र कसे पवित्र आहात तुम्ही? ख्रिस्त सदृश्य आचरण तुमच्या जीवनामधून प्रदर्शित होणं आवश्यक आहे. त्यामुळे जे शब्द आपण पाहिले की तुमचा विश्वास, तुमची प्रीती, तुमची आशा, पवित्रता, हे सर्व ख्रिस्त सदृश्य असायला पाहिजे. थेसलिकराची मंडळी आणि या मंडळीचा जो पत्र आहे, पॉल बिलकुल या मंडळीला तशाच प्रकारे सांत्वना देते. लक्षात घ्या, इथं बसलेलं जर कोण असं म्हणतो की नाही मी ख्रिस्ती आहे, ओके, तुम्ही इथं सगळेजण आहात, किंवा हा व्हिडिओ ज्यावेळेस जाईल कोण म्हणेल की अरे आम्ही ख्रिस्ती आहोत, असं जर कोण म्हणतं आणि तो व्यक्ती पापात आहे, तो पापाचा द्वेष करत नाहीये, तो त्यातच राहतो, त्याच्या वर्तनामध्ये बदल नाहीये, त्याची साक्ष मंडळीमध्ये आणि अविश्वासणाऱ्यांसमोर ख्रिस्त सदृश्य नाहीये, मी तुम्हाला सांगू, तो स्वतःला फसवत आहे. तुम्ही जर अजून पापामध्ये आहात आणि तुम्ही बोलत आहे की आम्ही ख्रिस्ताचे आहोत, तुम्ही स्वतःला फसवत आहात. तुम्हाला असं वाटत आहे की कदाचित आम्ही देवाला पण फसवतोय, पण बिलकुल नाही. प्रभू न्यायी आहे आणि तो न्याय करतो. म्हणून बी अवेअर. तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्ही ख्रिस्ताचे आहात, तर तुमच्यामध्ये झालेला बदल तुमच्या विश्वासाच्या कृतीमधून दिसत आहे. तुम्ही जर बदललेले आहात आणि त्या तारणदायी विश्वासाद्वारे तुमचं तारण झालेलं आहे, तर तुमचे श्रम प्रीतिस्तव असावेत. तुम्ही आशेनं त्या प्रभूकडे बघणारे आहात, त्या येशू ख्रिस्ताची वाट पाहणारे आहात. आणि एवढंच नाही तर कठीण क्लेशदायक काळातही तुम्ही तुमची पवित्रता टिकवण्याचा सदैव प्रयत्न करता, कारण ती तुम्हाला ख्रिस्तापासून मिळालेली आहे. तुम्ही प्रवाहामध्ये वाहत नाही जाणार. नाही ना, मला करावं लागलं, मला राहावं लागलं. यू विल फाईट गुड फाईट ऑलवेज. कंकर कठीण परिस्थितीमध्ये पण तुम्ही उभं राहाल, म्हणाल नाही मी फाईट बॅक करणार, मी माझी पवित्रता टिकवणार, मी लढणार.
त्यासाठी पाचारण आहे. किती अद्भुत ही थेसलिकाची मंडळी आहे. छळ आहे, कठीण परिस्थिती आहे, पण याच्यामध्ये एकदम ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहून ती स्थिर आहे. मी तुम्हाला जस्ट संपवत असताना एक एनकरेज करतो आणि मग या ठिकाणी थांबतो. परिस्थिती कितीही कठीण असली, या मंडळीकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं की जस्ट 3 आठवडे झाले आणि आम्ही आत्ताच विश्वासामध्ये आलो आणि आता काय करू आम्ही. तर ही मंडळी आपल्याला खूप सुंदर एक एनकरेजमेंट करते की पळून जात नाही. पळून गेलेले आढळते का तुम्हाला? बिलकुल नाही. ही मंडळी पळून नाही गेली. तर आलेली कोणतीही परिस्थिती असो, कदाचित अशासारखी परिस्थिती नसेल, पण तुमची जी परिस्थिती असेल ती, पळून जाऊ नका त्या परिस्थितीपासून. त्याला फेस करा. पळून न जाता त्याला फेस करणं, कुरकुर न करणं, त्या परिस्थितीविषयी तक्रार न करणं. काय आहे, असं थोडी असतं, हे थोडी असतं, तक्रार न करणं, कुरकुर न करणं. बी फर्म, कुरकुर न करता. तिसरी गोष्ट, विश्वासात स्थिर राहणं फार आवश्यक आहे. या प्रतिसादानं लक्षात घ्या, तुम्ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये अद्भुत रीतीने टिकाव धरू शकता आणि याच्यासाठी तुमचं पाचारण आहे. थेसलिकराचं हे जे पत्र आहे, ज्या पत्राचा आपण आता सुरुवात करत आहोत, या गोष्टीमध्ये आपल्याला घेऊन जाणार आहोत की कठीण परिस्थितीमध्ये पण कशा रीतीनं तो विश्वास या लोकांनी टिकवून ठेवला, पळून नाही गेले, कुरकुर नाही केली. नाहीतर आज आपण पाहतो की थोडा त्रास झाला, क्लेश झाला, छळ झाला, तर मग धाव देवाकडे घेणं, आम्हाला वाचव, हाय हाय आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. हो, आता आमच्याकडे काय आलंय, आता सध्या लॉ नवीन आलेला आहे आणि डेंजरस आहे. आता ख्रिस्तांना लोकांना पकडणं, त्यांना तुरुंगात डांबणं हे होत आहे. मंडळी, मी तुम्हाला एक अभिवचन देतो. जर ह्या लॉनी उद्या काय होऊ शकतं, उद्या कदाचित पासकले पावळेला पकडण्यात येईल आणि मग त्यांना पण अटक होऊ शकतं का? ॲब्सोल्युटली होऊ शकतं. छत्तीसगडमध्ये जस्ट रिसेंट केस आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव वे आहे स्वर्गाकडे जाण्याचा, हे शिकवल्यामुळं एका पालकांना अटक झाली. हे होऊ शकेल का? होऊ शकेल. 7 वर्षाची अनबेलेबल कैद आहे, ॲब्सोल्युटली आहे, तुरुंगवास आहे. पण यासाठी आपण तयार आहोत का? बिलकुल आहोत. मी तुम्हाला अभिवचन देतो की जे कार्य मी आज या ठिकाणी करत आहे, मला ठाऊक नाही, मी कधी जेल नाही बघितलं, पण जर मला जावं लागलं तर मी त्यासाठी तयार आहे आणि बिलकुल जायला तयार आहे आणि जाणं आवश्यक आहे. जे कार्य या ठिकाणी होत आहे तेच कार्य आतमध्ये पण होईल. त्यामुळं ह्याला अटकाव आहे का? ह्याला अटकाव नाही आहे. ह्याला अटकाव आहे का? ह्याला अटकाव नाही आहे. आणि त्यामुळं छळाला, क्लेशाला, संकटाला आपण घाबरावं का? बिलकुल नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात, ती परिस्थिती तुम्हाला अटकाव जर करत असेल तुमच्या विश्वासाच्या कार्याला, प्रीतीच्या श्रमाला, आणि जर तुम्ही कुरकुर करत असाल आणि प्रभूकडे तुमची आशा नाही, तुम्ही पवित्रीकरणाच्या जीवनापासून फार दूर आहात. तुम्ही फक्त बोलणारे ख्रिस्ती आहात, पण अजूनही जुन्या पातकामध्ये अडकलेले आहात. त्यामुळे हे आपलं पाचारण नाही आहे. ही जस्ट एक तरुण मंडळी आत्ताच आलेली, हिच्याविषयी पॉल जर अशी साक्ष देतो तर आपल्याकडून खूप जास्त एक्सपेक्टेशन आहे, खूप एक्सपेक्टेशन आहे. फक्त मी तर माझ्या पप्पांपासून आणि आईपासून आणि माझ्या आजोबापासूनचा ख्रिस्ती आहे आणि मग आता आमचा प्रवेश स्वर्गात आहे. तुमच्या जीवनातून ते दिसायला पाहिजे. तुमच्या जीवनातून ते विश्वासाचं कार्य दिसायला पाहिजे. तुमच्या जीवनातून प्रीतीचे श्रम दिसायला पाहिजेत. ख्रिस्तावरील तुमची आशा दिसायला पाहिजे. पवित्रीकरणासाठी तुमचं झगडणं दिसायला पाहिजे. ही सगळी विश्वासणाऱ्याची फळं आहेत आणि हे एक्सपेक्टेशन आहे तुमच्या जीवनातून दिसावं. त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी न पडता मूळ सुवार्ता आणि या मूळ सुवार्तेला पकडून तुम्ही तुमचं जीवन जगावं, अशी प्रभूचरणी माझी प्रार्थना आहे आणि विश्वास आहे की तुम्ही त्यामध्ये स्थिर उभे राहाल. प्रार्थना करूया आपण.
प्रभू, आम्ही ह्या वेळेला तुझे आभार मानतो की आम्हाला अशा रीतीनं तुझ्या वचनामध्ये तू चालवत आहेस आणि थेसलिकरास पत्राची सुरुवात आम्ही केलेली आहे. आम्हाला मार्गदर्शन कर प्रभू देवापा. हा प्रवास आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. किती अद्भुत रीतीनं प्रभू या तरुण मंडळीला पॉल उत्तेजन देतो. किती अद्भुत रीतीनं पॉल त्यांच्या विश्वासाची आणि त्यांच्या विश्वासाच्या कार्याचं प्रभू अभिनंदन करतो. त्यांच्या प्रीतीच्या श्रमाचं तेव्हा तो अभिनंदन करतो. त्यांचं प्रभू येशू ख्रिस्तावर असणारी त्यांची आशा याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर प्रभू त्यांना तो एनकरेज करतो की जसा देव पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र असा. किती कठीण प्रसंग असेल, संकट असेल, क्लेश असेल, पण त्याच्यामध्ये जे तुमचं पाचारण पवित्रते संदर्भात आहे ते विसरू नका. प्रभू देव बापा, आज आम्हालाही तशा प्रकारचं देवा तू अभिवचन दिलंस त्याबद्दल तुझे आभार मानतो की आम्हीही देवापा कधीही हे विसरू नये की आमचं पाचारण पवित्रतेसाठी आहे. कठीण काळ आला, कठीण परीक्षा आली, प्रभू आमच्यावर हल्ले झाले किंवा देवापा कठीण परिस्थिती आली, कदाचित जगाच्या दृष्टिकोनातून ती कठीण असेल, आम्ही कधी डगमगू नये की आमचं पाचारण हे पवित्रतेसाठी आहे. दया कर प्रभू आमच्यावर. आम्ही शेवटपर्यंत विश्वासू असावं, पवित्रतेसाठी झगडावं, यासाठी आम्हावर कृपा कर. इथे बसलेल्या प्रत्येकांना त्यांचं विश्वासाचं कार्य, प्रीतीचे श्रम आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील आशा टिकवण्यासाठी, पवित्रतेत जगण्यासाठी प्रभू तू सहायताने मदत कर. गौरव, मान, महिमा आम्ही त्या एकुलत्या एक पुत्राला देतो आणि त्याच्याच नावामध्ये ही प्रार्थना करतो. म्हणून देवा तो ऐक. आमेन.